बाई मिरचीची धमकी सोडून कोणती बी धमकी दे. सो गाईस आता चाललोय आम्ही जेवायला, कारण वाजले 12. जो आहे याचा ब्रँड अँबॅसिडर गौरी वडा. इथं गौरी वडावाल्याचं एवढं कौतुक करतो असं म्हणजे तेवढं कौतुक ना, ते गौरीजीचं नाव आहे, तिची आई तिचं कौतुक करत नसेल तेवढं कौतुक करतो. म्हणजे याला जर काही सांगितलं ना, अरे तेल खराब असतं वडापावचं, नाही रे तो रिफाईन ऑइल वापरतो. याला सांगितलं अरे नाही वडापाव चांगला नसतो खायला, नाही गौरीवाल्याचा वडापाव चांगला असतो. ब्रँड वडेवाले काका तुम्ही पाहत असताल ना याला तुमचं ब्रँड अँबॅसिडरशिप द्या. आता आले आम्ही जेवायला. तर हे भेंडी सारखं दिसणार भरलेलं वांग आणि काय चवडी. हे बघायचं आम्ही ना आता आलो होतो देवर्षीच्या रूमवर. देवर्षी होता फुल डे ऑफिसला ना, आमचा एकदम चांगला मित्र आहे सागर, देवाकडे स्टे करतोय हा. तर या पोराने अशी रूम साफ केली की म्हणजे इव्हन कपड्यांच्या घड्या घालण्यापासून तर झाडू पोछा करण्यापर्यंत, म्हणजे आम्ही शॉक आहे की एवढी रूम कस काय भारी दिसते. याच मित्र भेटायला नशीब लागतं. मारे गीतेश भैया बना रे शेवगा की भाजी. हे देखो मसाला, इथं होते गवारची भाजी, आणि हे शेप आमच्या गवार सारखं शर्ट घातलेलं जितेश गवार. बेटा भाजी तिखट करतो ना. सॉरी नाही साधी बनव भाजी. धमक्या देता काहीच आहे मला, मी तिखट भाजी खाते तर मला मिरचीची धमकी देता. बाई मिरचीची धमकी सोडून कोणती बी धमकी दे. कोण जिंकन आणि कोण हारन तर म्हातारी मते माहिती का तुम्हाला कोण जिंकन. प्रकारे आता मी जिंकलेला आहे गाईस. ताट मी ताट आणलाय यार एक. मी माझा ताट आणलाय तरी मला असं करताय पोरं. काय सांगू. ओ वाव, हे बघा गाईज आम्ही आता सलाद बनवलेलं आहे, आणि ही हिरवी भाजी गवारची. द आर्ट अँड द आर्टिस्ट. हे इकडे ना आता तो जे झाकतोय ना टाइम टेबल आहे त्याचा, टाइम टेबल तो टाइम टेबल कधी फॉलो होईल काय माहिती. आता त्याची बायको आल्यावर त्याला सुधरवीन तो टाइम टेबल. सो गाईज आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.